बारामतीमध्ये जाणार आहोत। बारामतीमध्ये शरद पवार हे सहयोग सोसायटीमध्ये दाखल झालेले आहेत। प्रतिभा पवार देखील आपल्याला यावेळेला पाहायला मिळतात। सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पवार पोहोचलेले आहेत। ही सांत्वनपर भेट असल्याचं देखील बोललं जात आहे। खरं तर एकीकडे राजकीय विचारधारा वेगळी आणि दुसरीकडे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असं सातत्यानं पवार कुटुंबीय सांगत आहे। आणि त्याच पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी शरद पवारांचा ताफा सहयोग सोसायटी या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी दाखल होतोय। आणि त्याच्यामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी ज्या आहेत, सांत्वनपर भेटी ज्या आहेत ते पवार स्वीकारणार आहेत। आणि या ठिकाणी खरं तर याआधीच रोहित पवार असतील, राजेंद्र पवार असतील हे पोचलेले आहेत। आणि आता शरद पवार सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत पवार कुटुंबीय जे आहेत ते सांत्वनपर भेटी स्वीकारणार आहेत। काल 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत स्वीकारल्या, तर परवा साधारणपणे 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारल्या। आणि आता शरद पवार जे आहेत ते सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि सांत्वनपर भेटी स्वीकारत आहेत। हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं घर। उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवारांनी घेतली, त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार जे आहेत ते या सहयोग सोसायटी निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच अनेक बारामती असेल, परिसरातून असेल किंवा राज्यातील इतर भागातून जे लोक आहेत त्या या ठिकाणी सांत्वनपर भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि शरद पवार आत्ता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तसेच राजेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, रणजित पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार असतील, गेले 3 दिवस झाला आहेत ते या ठिकाणी सांत्वनपर भेटी लोकांच्या स्वीकारत आहेत। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो श्रीनिवास पवार देखील आहेत, शरद पवार देखील पोहोचलेले आहेत। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं सांत्वनपर भेटीसाठी लोक विविध भागातून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि शरद पवार तसेच सुनेत्रा पवार देखील गाठीभेटी स्वीकारत आहेत। आपण बघू शकतो नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार सहयोग या निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आजचा 3रा दिवस आहे। सांत्वनपर भेटी पवार कुटुंबीय स्वीकारत आहेत राज्यभरातून, तसेच बारामती असेल वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत। आणि आजच्या 3ऱ्या दिवशी शरद पवार यांनी या ठिकाणी सांत्वनपर भेटी स्वीकारण्यासाठी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राजकीय विचारधारा वेगळी, मात्र कुटुंब म्हणून सातत्यानं पवार कुटुंब एकत्र आलेला पाहायला मिळतं। आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण असो, यावेळी राजकीय विचारधारा जरी वेगळी झालेली असली तरी या ठिकाणी जे आहे ते पवार कुटुंब एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आज शरद पवार या ठिकाणी आपण बघू शकतो शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता नागरिकांच्या सांत्वनपर भेटी या ठिकाणी स्वीकारण्यासाठी पवार कुटुंब या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते। राजकीय विचारधारा जरी वेगळी असली तरी पवार कुटुंब म्हणून या ठिकाणी प्रत्येक वेळेस कुटुंब म्हणून एकत्र येताना पवार कुटुंब आपल्याला पाहायला मिळते। आणि आजच्या दिवशी देखील या ठिकाणी कुटुंब म्हणून शरद पवार या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमोल गावाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। शरद पवार सहयोग सोसायटीत दाखल झालेले आहेत। सहयोग सोसायटी म्हणजे अजित पवारांचं हे घर आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं होतं आणि त्यानंतर आता जे अनेक राज्यभरातून त्यांचे कार्यकर्ते असतील, आप्तेष्ट असतील, हे अजूनही पवारांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये येत आहेत। सहयोग सोसायटीमध्ये देखील आज संध्याकाळी पवार कुटुंबियांकडून जे मंडळी जी आलेली आहेत सांत्वन भेटीसाठी त्यांची भेट घेतली जाणार आहे। रोहित पवार आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी, त्यासोबतच पार्थ पवार देखील होते, शरद पवार, प्रतिभा पवार, यासोबतच राजेंद्र पवार देखील या ठिकाणी सध्या सहयोग सोसायटीमध्ये उपस्थित आहेत। शिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सध्या ही जी सगळी मंडळी आलेली आहेत बारामती शिवाय बारामतीच्या बाहेरून देखील अनेक मंडळी
अजूनही पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करत आहेत। ज्यावेळेला शरद पवार हे सहयोग सोसायटीमध्ये अगदी काही क्षणापूर्वी दाखल झाले त्यावेळची आपण ही दृश्य पाहतोय। अनेकांकडून पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं जातंय। पवार कुटुंबावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं खरं तर मोठा आघात झालेला आहे आणि कुटुंबामध्ये जरी एक राजकीय पार्श्वभूमी असली, एका पक्षाचे दोन पक्ष जरी झालेले असले तरी मात्र पवार कुटुंब हे कायमच सणासमारंभासाठी अनेक गोष्टींसाठी एकत्र आलेलं, विविध सोहळ्यांसाठी एकत्र आलेलं कायमच राज्यानं पाहिलेलं आहे आणि आत्ता देखील असंच हा एक दुःखद प्रसंग या ठिकाणी सगळ्यांवर ओढावलेला असताना पवार कुटुंब म्हणून पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळतंय आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अजित पवार यांचं हे घर सहयोग सोसायटीतलं, या ठिकाणी आता जी मंडळी सध्या भेटण्यासाठी येत आहेत, सांत्वनपर भेटीसाठी येत आहेत, त्यांची भेट पवार कुटुंबियांकडून घेतली जाते। आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, राजेंद्र पवार आहेत, श्रीनिवास पवार देखील या ठिकाणी सध्या पाहायला मिळतात। पवार कुटुंबामध्ये खरं तर अजित पवार यांच्या जाण्यानं कधी न भरून येणारं नुकसान हे पवार कुटुंबाचं झालेलं आहे। हा आघात अजूनही पसवणं पवार कुटुंबाला अवघड जात आहे आणि अर्थातच पवार कुटुंबावर महाराष्ट्रानं देखील तितकंच भरभरून प्रेम केलेलं होतं। अजित पवारांवर देखील महाराष्ट्रानं तितकंच भरभरून प्रेम केलेलं होतं आणि त्यांचं दुर्दैवी असं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर आता पवार कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सध्या बारामतीकर असतील, राज्यातले काही नेते मंडळी असतील, सामान्य मंडळी असतील, ही सगळीच जणं सांत्वनपर भेट सध्या पवार कुटुंबाची घेत आहेत। आणि अशातच सहयोग सोसायटीमध्ये आता अजित पवारांच्या निवासस्थानी शरद पवारही दाखल झालेले आहेत। रोहित पवार, पार्थ पवारांची देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते। जय पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। राष्ट्रवादीची दोन शक्ल झाल्यानंतर पवार कुटुंबामध्ये देखील फूट पडल्याचं काहीसं चित्र होतं। मात्र गेल्या काही काळामध्ये पवार कुटुंबामध्ये जे काही सोहळे झालेले होते, आनंदाचे क्षण आलेले होते, या सगळ्या क्षणांमध्ये पवार कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालेलं होतं। तसे फोटो देखील समाज माध्यमांवर देखील आलेले होते आणि राजकीय विचारधारा वेगळी जरी निवडलेली असली अजित पवारांनी तरी देखील कुटुंब म्हणून आम्ही कायमच एक असल्याचं शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांच्याकडून कायमच सांगण्यात येत होतं की कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत आणि याचं दर्शन आता पुन्हा एकदा घडतं आहे। या दुःखद प्रसंगात पवार कुटुंब हे एक म्हणून आहे आणि याच पवार कुटुंबाला मानणारी बारामतीची जनता जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या सहयोग सोसायटीमध्ये दाखल झालेली आहेत। सहयोग सोसायटी अजित पवारांचं हे निवासस्थान आहे। गेल्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानंतर राजकीय घडामोडींनी देखील वेग घेतलेला होता। सुनेत्रा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली होती। त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बातम्याने देखील गेल्या काही दिवसांपासून जोर धरलेला आहे आणि अर्थातच आगामी काळामध्ये राजकारण या अनुषंगानं कुठलं वळण घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे, उत्सुक असणार आहे। पवार कुटुंब कायमच ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे अपुरं आहे, अधुरं आहे असं म्हटलं जातं, बोललं जातं आणि अर्थातच एक मोठा राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पवार कुटुंबाकडे देखील पाहिलं जातं। आमदार रोहित पवार, पार्थ पवार हे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। शरद पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सहयोग सोसायटीमध्ये। याशिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित आहेत। लोकांकडून जी सांत्वनपर भेट सध्या पवार कुटुंबाला दिली जाते, ही भेट पवार कुटुंबाकडून सध्या स्वीकारली जाते। बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं कीच बारामती
हे जे समीकरण आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रानं अनुभवलेलं होतं. शरद पवार असतील, त्यांच्यानंतर अजित पवार असतील, यांनी कायमच बारामतीकरांना भरभरून दिलेलं होतं आणि बारामतीकरांनी देखील या सगळ्या नेत्यांना, या पवार कुटुंबाला देखील तितकंच भरभरून प्रेम दिलेलं देखील पाहायला मिळालेलं होतं. बारामतीचा जो काही विकास झालेला आहे तो पवार कुटुंबाशिवाय शक्य नव्हता, असं देखील बारामतीची जनता ही कायमच बोलत असते, सांगत असते. आणि हेच प्रेम किंबहुना पवार कुटुंबावर जे प्रेम होतं, अजित पवारांवर ज्या नागरिकांचं प्रेम होतं, जो जनसागर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आलेला होता, परत या अशा ज्या घोषणा होत्या त्या देखील त्यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. या सगळ्या दुःखातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याच्या दुःखातून जो झालेला आहे आघात आहे, त्यातून अजूनही पवार कुटुंब सावरू शकलेलं नाही. याच कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी सध्या ही मंडळी सध्या पवार कुटुंबाची भेट घेत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.